कसला वास येतोय तुला? मेथीची भाजी. मेथीची भाजी? हं. मग तुला आता मी काय खायचंय? आमच्या सश्याचं काय म्हणणं आहे ते बघूच. त्याआधी सांगते, सकाळी सकाळी 6ला उठले होते. बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता, तर एकदम फॉगी होतं. मला वाटलं आता थंडीचे दिवस चालू होतील आणि पावसाळा जाईल नाही का पळून. तर दररोज सकाळी 6लाच उठते टिफिन करायसाठी साहेबांचा. आज चपातीचं पीठ संपलं होतं, त्याच्यामुळे मस्त अशी चरचरीत वांग्या बटाट्याची भाजी आणि भाकरी केली होती. साहेबांनीच टिफिन भरला, मस्त बाय बाय केलं आणि चहा प्यायला घेतला फ्रेश होऊन. त्याच्यानंतर ना, जोपर्यंत फराळ संपत नाही तोपर्यंत फराळाच्या डब्याला अजिबात सुट्टी द्यायची नाही. मस्त गरगरीत वाफाळलेला चहा पिला आणि लागले कामाला. चहा पिल्याशिवाय कामाची सुरुवात कशी काय होईल नाही का. तर मस्त बाहेरचं छान झाडून घेतलं, पुसून घेतलं आणि छोटीशी छान अशी रांगोळी काढून घेतली. तर मिनी व्लॉगचा हेतू एकच होता, तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन दाखवायचं आणि ते किती बिझी असतं ते तुम्ही बघू शकता. रांगोळी काढून झाली आणि मग जो काही सोफ्याच्या ज्या कवर आहेत तर त्या धुवायला घ्यायच्या होत्या आणि त्याच काढत होते इतक्यात ससा उठला. तर ससा उठल्यानंतर त्याला पहिल्यांदा पॅम्परिंग करणं इज मस्ट. त्याच्यासोबत 10-15 मिनटं घालवल्यानंतर आणि त्याला फ्रेश केल्यानंतर त्याचं असतं की मला कोणतं तरी फ्रूट खायला दे. मग तो स्पेशली तर बनानाच खातो, कारण त्याला बनाना खूप जास्त आवडतं. सकाळचा नाश्ता करताना आपल्या हे लाडके चिक्कू दीदीला व्हिडिओ कॉल करणं हे पण त्याच्यासाठी खूप मस्त आहे. आणि जसं राजकारणामध्ये नेत्यांना वाटतं आपल्याला खुर्ची भेटली की आपले हात आभाळाला पोचले, तर असंच माझ्या साशाला पण वाटतं की खुर्ची भेटली की मी सगळं काय करू शकतो आणि तो घरभर खुर्ची घेऊन फिरत असतो. त्याच्यानंतर बेड आवरायला घेतला आणि प्रत्येक कामामध्ये लुडबुड ही माझ्या सशाची असते, म्हणजे असतेच. कारण बाकीचं स्क्रीन टाईम काही नसतोच, म्हणजे फोन नाही, टी व्ही नाही. तो अजिबात फोन आणि टी व्ही यूजच नाही करत. जे काय असेल ते खेळत असतो, नाहीतर माझ्या मागं त्याचं कामं चालूच असतात नाही का फिरायची. टी व्ही आणि फोनच्या नादाला लागण्यापेक्षा बाकीच्या गोष्टी तो माझ्यासोबत खेळत खेळत समजून घेतो, तेच खूप महत्त्वाचं आहे नाही का. कसला वास येतोय तुला? मेथीची भाजी. मेथीची भाजी? हं. मग तुला आता मी काय खायचंय? मेथीची भाजी खायची आहे. चपाती पाहिजे का भाकरी? तर मेथीची भाजी खायची आहे. गोबीची भाजी. मेथीची भाजी नाही आहे, वांग बटाटा. मेथीची भाजी मांग. मेथीचं वांग मांग. काय उठल्यापासून माझ्या लेकाला ना मेथीच्या भाजीचा वास येत होता, त्याच्यामुळे त्याचं म्हणणं होतं मीच मेथीची भाजी केली आणि मी त्याला आता ती खायला देणार आहे. तर मी केली होती वांग बटाट्याची भाजी, पण त्याला त्याचा काही फरक पडत नाही. त्याला खाण्याशी मतलब असतं आणि तो कोणतीही भाजी केली तर तो आवडीनं खातो. त्याच्यानंतर बाकीची कामं आवरली. बाकीचं जे काही रुटीन आहे ते नेक्स्ट व्लॉगमध्ये तर मी दाखवीनच, पण तुम्हाला असे मिनी व्लॉग्स बघायला माझे आवडतील तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय.